सर्वांना माझा ॲडव्होकेट कपिल गायकवाडचा क्रांतिकारी जय भीम। आज सलग 6 दिवस झालेत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे नेते, एक नेतेच नाही तर एक शिक्षित व्यक्तिमत्व दिनेश मोरे हे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी जी शिक्षकांच्या, आरोग्य अधिकाऱ्यांच्या व आरोग्य शिक्षकांच्या विभागीय आयुक्त साहेबांनी अवैध पद्धतीने बदल्या केलेल्या आहेत, त्या बदल्या कशा केल्या आणि तुम्हाला हे अधिकार दिले कोणी, या विषयाला घेऊन एक 6 दिवसाचं उपोषण दिनेश मोरे साहेबांच्या या ठिकाणी झाले। तरीसुद्धा आजपर्यंत 6 दिवस ओलांडून गेलेत, तरीसुद्धा विभागीय आयुक्त साहेबाची झोप काही तुटेना आणि त्यांची खुर्ची काही त्यांना सुटेना। तर ही जी बदली झालेली आहे ही कायद्याच्या विरोधात झालेली आहे, नियमाच्या विरोधात झालेली आहे आणि जे अधिकार विभागीय आयुक्ताचे त्यांच्या हातातच नाही आहे या बदल्या करणं, त्या बदल्या त्यांनी केल्या कशा व त्या बदल्या केल्या तर त्या बदल्या करण्याच्या नंतर त्यांना त्यातून काय भेटतंय की यांनी मंत्र्याच्या आदेशावरून केल्या, मुख्यमंत्री यांना सांगितलं की यांना कुठल्या राजकीय नेत्यांनी सांगितलं, हे आतापर्यंत विभागीय आयुक्त साहेबांनी पूर्णपणे जनतेला समोर येऊन सांगितलं नाही। यांना पुढच्या जनतेच्या सेवेसाठी दिलेले आहेत, हे जनतेचे नौकर आहेत, यांनी जनतेचा मालक बनण्याचं काम करू नये। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय मराठवाड्यापर्यंत त्यांची पोहोच आहे, त्यांना मराठवाड्यापर्यंत काम त्यांच्यापर्यंत येत असते, मात्र त्यांची हद्द, या हद्दीमध्ये त्यांना किती प्रकारचे असे प्रचंड घोटाळे केलेत, किती प्रकारच्या अवैध बदल्या त्यांनी केल्यात, या प्रश्नाला घेऊन नंतर दिनेश मोरे हे 6 दिवसापासून उपोषणाला बसलेले। मात्र विभागीय आयुक्त असो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असो, यांना सुद्धा निवेदनाची प्रत ही पोहोचलेली आहे, तरीसुद्धा यांची झोप तुटत नाही। तर माझा महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेला इतकंच सांगणं आहे की अशा हुकुमशहा लोकांची जी हुकुमशाही मानसिकता आहे, ही मानसिकता मोडण्याचं काम असे पॅन्थर करत आहेत आणि अशा पॅन्थरला 6 दिवसापासून उपोषण चालू आहे, कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही। तर अशा पॅन्थरच्या पाठीमागं महाराष्ट्रातील भीमसैनिक, बाबासाहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता, आंबेडकरी चळवळीला आपल्या जीवापेक्षा जास्त जपणारा एक भीमसैनिक, अशा कार्यकर्त्याच्या, अशा शिक्षित कार्यकर्त्याच्या पाठीमागे कधीही उभा राहणार आणि विभागीय आयुक्त साहेबांना ही आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून एक चेतावणीच म्हणून चला की आज जर पॅन्थर दिनेश मोरेचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला यांनी जर दखल घेतली नाही तर उद्याच्या तारखेपासून आंबेडकरी चळवळीचं आंदोलन हे साहेबांना सोसणार नाही। ही चेतावणी प्रशासनाला आम्ही देत आहोत आणि ही खुली चेतावणी आहे की तुम्ही कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम करू नका, कार्यकर्त्यांना त्रास होईल, कार्यकर्त्याच्या जीवाला त्रास होईल असं काम करू नका। तातडीने कार्यकर्त्याच्या ज्या मागण्या आहेत, त्यांचं जे म्हणणं आहे हे कायदेशीर आहे, हे सर्व कागद, जे माहितीचा अहवाल आलेला आहे, हा माहितीचा अहवाल त्यानंतर दिनेश मोरेंनी सर्व त्यांना दिलेला आहे आणि याच्यातले अनेक अहवाल त्यांच्या कार्यालयातून भेटलेले आहेत की ज्याच्यामध्ये विभागीय आयुक्त साहेबांना शिक्षकांच्या बदल्या करण्याची पावर नाही, ती पावर शिक्षण अधिकारी करू शकतो। तर यांनी त्या बदल्या कुठल्या नियमानं केल्या याची मागणी, याची माहिती त्यांनी देणं गरजेचं आहे आणि ते कायद्याचे बांधील आहेत, त्यांनी लक्षात घ्यावं। जर तातडीने विभागीय आयुक्त यांनी त्यानंतर दिनेश मोरेला जी माहिती मागितली ती माहिती नाही दिली तर येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये न्यायालयाचा दरवाजा आमच्यासाठी उघडा आहे, मग ते सेशन कोर्ट असो, हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, त्यानंतर हा त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहे। इतकंच बोलतो आणि थांबतो। सर्वांना माझा क्रांतिकारी जय।